रिपब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योगी संचलित गणेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव आयोजित आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस या विज्ञान दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी अगोदर विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूर्ण करावी। एक मिनिट धन्यवाद सर। त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव मायक्रोबायोलॉजी विभागाचे सूक्ष्मजीव विभागाचे प्रोफेसर डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी यांचं स्वागत या ठिकाणी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मकरंद चौधरी सर करतील। त्यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी यांचं स्वागत करावं। यासोबत डॉक्टर आनंद देवकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मकरंद चौधरी सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं। सुहास पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी सायन्स विभाग मान्य अनिता लिंगे मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत करावं। आता जो हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणा किंवा उद्दिष्ट म्हणा ते आपल्यासमोर स्पष्ट करण्यासाठी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय प्राध्यापक अभय शिंदे साहेब। आजच्या या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर उस्मानाबाद येथील बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर कुलकर्णी, आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मकरंद चौधरी आणि सायन्स विभागाच्या प्रमुख अनिता लिंगे मॅडम, येथे जमलेले विद्यार्थी आणि माझे प्राध्यापक वृंद, आज आपण विज्ञान दिन हा राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा करतोय। आपल्याला माहीत असेलच सी.व्ही. रमन जे आहेत ते फिजिक्सचे वैज्ञानिक होते, फिजिक्सच्या विषयाने, आणि त्यांनी 1930 साली, मला वाटतं मी जर गुगलमध्ये सर्च केला तर 1930 साली त्यांना नोबेल प्राइज भेटलेला आहे रमन इफेक्टसाठी। आणि हा रमन इफेक्ट काय आहे तर ते फिजिक्सचे जे काय प्राध्यापक आहेत ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील, पण तरी सुद्धा एक थोडंसं सुतवाच करतो। रमन इफेक्ट हा आहे की याच्यामध्ये आपण जो निळा आकाश आपल्याला दिसतो तर ते निळं नसून आपलं स्पेस जो आहे, अवकाश आहे, त्याचा कलर हा नसतो, तो खरं तर डार्क एकदम काळा खूप असतो, पण आपल्याला तो निळा दिसतो। किंवा सूर्य जो आहे तो सूर्य उगवता सूर्य आपल्याला किंवा मावळता सूर्य तो सुद्धा लाल दिसतो। हा रंग जो आहे आपल्याला दिसत आहे तो दिसतो त्या स्कॅटरिंग आपण त्याला स्कॅटरिंग ऑफ द लाईट, आणि हे स्कॅटरिंग ऑफ लाईट जे आहे रमनने सांगितलेलं आहे। आणि त्याचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस लाईट स्कॅटर होते त्याची वेव्हलेंथ जी आहे ती सुद्धा चेंज होते आणि डायरेक्शन सुद्धा चेंज होते, आणि म्हणून त्याला आपण लाईट डिस्पर्सल किंवा डिस्पर्सल ऑफ लाईट असं म्हणतो। आणि केवळ तुमच्या मुलांना सुद्धा तो माहिती असेल, पॅरॅलल सोल्युशन जे आहे ते सुद्धा डिस्पर्सल ऑफ लाईट हे घडून आहे। अशा प्रकारे हा जो शोध आहे या शोधाचा आपण त्याला एक म्हणतो की आदरांजली रमनना देतो आहोत। हा जो काही वैज्ञानिक
दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करून त्याला एक कालावधी आपण देत आहोत. तर अशा प्रकारे यातून एक उद्देश असा आहे की आपल्या सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे हा निर्माण व्हावा. आता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला प्रश्न करणं हा आता आलाच आला, पण कुठल्या गोष्टीला प्रश्न करायचा आणि कुठे करायचा आहे हा एक प्रश्न आहे. आणि ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विषय येतो त्यावेळेस मग धर्म आणि विज्ञान याची कंपॅरिझन किंवा तुलना सुरू होते बऱ्याच वेळेला. आणि मग विज्ञान हे धर्मविरोधी आहे असाही विषय होतो, किंवा मग काही धार्मिक जे काही गोष्टी आहेत त्याला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्नही केला जातो. पण मला असं म्हणणं आहे की मग दोन्हीही या पूरक नसून समांतर गोष्टी आहेत. जसं की रेल्वेच्या पटऱ्या दोन आहेत, समांतर आहेत, आणि ह्या दोन्हीही पटऱ्या जशा समांतर चाललेल्या असतात आणि दोघांचे अस्तित्व हे सारखंच आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही नसतील तर रेल्वे रुळावरून खाली रेल्वे चालू शकणार नाही. म्हणून माणसाला जगण्यासाठी विज्ञान तर हवंच आहे, पण धर्मही आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप दुःखदायी होते त्यावेळेस तुम्हाला धर्म हा जातो. धर्म हा आपल्याला जगायचं कसं हा शिकवतो किंवा का जगायचं हा शिकवतो. आणि विज्ञान जो आहे किंवा आपलं जगणं कसं सुकर होईल याबद्दल आपल्याला सांगत असतो. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण शिकायच्या आहेत किंवा त्याचं सगळं जाणून घ्यायचं आहे, पण दोन्हीची तुलना करायची नाही असं माझं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे हा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठीचा हा उपक्रम आहे, हा वैज्ञानिक आम्ही साजरा करत आहोत. तर जास्त वेळ न घेता हे माझं प्रास्ताविक संपवतो आणि पुढील कार्यक्रमाची धन्यवाद सर. अतिशय मार्मिक शब्दामध्ये परंतु खूप मोठ्या विषयाला प्रास्ताविकामधून म्हणजे अभय शिंदे सर यांनी हात घातला. आपण 3 इडियट्स नावाचा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये मशीनची डेफिनेशन केलेली. माणसाचं जगणं सुसह्य करणारं जे आहे ते विज्ञान आहे. एक साधं उदाहरण सांगतो. त्रिकोणाचे 3 कोण असतात आणि त्याची चौथी बाजू नाटकामधून मांडली जाते. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या 3 बाजू आहेत, आणि ह्या 3 बाजू त्रिकोणाच्या 3 बाजू असतील तर त्रिकोणाची चौथी बाजू तत्वज्ञान आहे, ते धर्म आहे. तो आपल्याला जगायचं कसं शिकवतो. एक उदाहरण सांगतो साधं. लाकूड जळतंय ते आपण पाहतो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपण पाहतो. जळणारं लाकूड आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते लाकूड जळतंय याचं ज्ञान आपल्याला होतं. ते जळणारं लाकूड म्हणजे एखादं लाकूड असेल तर ते कसं पेटवायचं, ते कसं जाळायचं हे ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस तिसरा टप्पा येतो, तो म्हणजे तंत्रज्ञान. लाकूड पेटवायचं कसं, बरोबर आहे. ते लाकूड का जळतं, कशा पद्धतीने जळतं, जळल्यामुळं काय होतं, त्या कारणाचा ज्यावेळेस आपण शोध घेतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या पाठीमागचं जळण्या पाठीमागचं विज्ञान कळतं. आणि जळणारं लाकूड कुठं वापरायचं ही त्रिकोणाची चौथी बाजू, ते म्हणजे तत्वज्ञान. ते आपलं जगणं सुसह्य करण्याचं काम करतं. म्हणजे माणसाच्या एकूण प्रवास जर बघितला तर त्याच्यामध्ये अग्नीचा शोध हा एक खूप महत्त्वाचा शोध मानला जातो. आता या ठिकाणी सरांनी एक महत्त्वाचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. वसंत गोवारीकरांनी माणसाचं जगणं सुसह्य करण्याबद्दल सर आत्ता बोलले होते. वसंत गोवारीकरांनी ज्यावेळेस हा उद्देश समोर मांडला होता की राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करायचा, मग तो नेमका कधी करायचा. साधारणतः एक आपल्याकडे पद्धत अशी असते की महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण एखादा दिवस घोषित करतो. तसं डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या जयंती पुण्यतिथीला राष्ट्रीय विज्ञान दिन घोषित करायचं का. तर वसंत गोवारीकरांनी मांडलेली भूमिका खूप छान होती. त्यांनी असं सांगितले की ज्या निबंधासाठी, शोध निबंधासाठी रमण इफेक्टसाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं भारतातला एकूण शास्त्रज्ञ, तर तो ज्या दिवशी नेचर या मासिकाला पाठवलेला होता तो दिवस होता 28 फेब्रुवारी. आणि म्हणून कर्तृत्वाचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करायचा. हा डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या कर्तृत्वाचा दिवस आहे. तो दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या सगळ्यांमध्येच एक विज्ञानाबद्दलची भूमिका आपल्यामध्ये निर्माण व्हावी हा उद्देशाच्या पाठीमागचा आहे. तर या सर्व संदर्भानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लागलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी सर यांना मी या ठिकाणी सादर आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.
कॅश देईल त्यामुळे तुमच्याकडे कोण बोलणार आणि सांगितलेलं की सायन्स गृहपेटीचा 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण साहेबांनी त्या पेपर पब्लिश केला, पाठवला, ॲक्सेप्ट झाला आणि 2 वर्षाच्या त्यांना नोबेल मिळाला 1930 मध्ये. आणखी इथपासून चालू होतं सगळं काय 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 होत गेलं आणि मग 1986ला एक कमिशन सायंटिफिक कम्युनिकेशन म्हणजे वैज्ञानिक वृत्ती कळाल्या की बाकी त्यांना सांगण्याची पद्धत आहे आणि सांगितलं की बाबा हे साजरा करायचा दिवाळी कसं ते यादच होते की आपण पण हा 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतासाठी मग सुरू करतात. 87 मध्ये पहिला विज्ञान दिवस आणि मागच्या काही काळामध्ये दरवर्षी एक विशिष्ट संकल्पना घेऊन थोडंसं इंग्लिश थोडंसं मराठी मला मराठी कच्चं आहे बरं का तुमच्यासाठी काल मराठी राजभाषा दिवस झाला, एक फार छान पोस्ट केली होती. होता आणि होता होता शुद्ध मग नव्हता शुद्ध कसं काय अवघड मराठी. तो एकमेव पेपर आहे मॅडमना माहिती BSc मध्ये तो मराठीचा एकमेव पेपर मी फेल झालो. आजपर्यंत ज्या परीक्षा पास व्हायच्या म्हणून दिल्या त्या सगळ्या पास फक्त द्वितीय भाषा मराठी सोडून मराठी माझी कच्ची आहे हे प्रूव्ह आहे. जर्नी फ्रॉम स्मॉल विलेज टू गेटिंग अवॉर्डेड नोबेल प्राइज अँड भारत. अगदी छोटा गाव आपल्या धाराशिवपेक्षा छोटा तिथे जन्मलेला माणूस विज्ञान शिकतो, जगाला शिकवतो आणि त्याला एक बेंचमार्क महत्वाचं बक्षीस गोल्ड स्टँडर्ड नोबेल प्राइज मिळतो आणि भारतात नंतर त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना आपण भारतरत्न पण देतो. आणि सरांनी म्हणलं की त्याचा जन्मदिवस काय मॅक्सिमम जणांना माहीत नसतं 30 नोव्हेंबर, पण त्याच्याऐवजी आपण ज्या कामासाठी त्यांना ओळखला गेलेला आहे पब्लिकेशन ऑफ रमन इफेक्ट तो दिवस निवडला. रमन इफेक्ट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरीज इन मॉडर्न फिजिक्स. शब्द म्हणतात ना मॉडर्न फिजिक्स अप्रोप्रिएट स्पॅनिंग मल्टिपल फील्ड्स. कुठून मटेरियल सायन्स म्हणजे या पेनचा रंग असा कसा, हा पेन एवढा कसा, टू मेडिसिन म्हणजे मला कॅन्सर आहे का नाही हे बाकीच्या सारखाच. MRI कॉन्ट्रास्ट इन्हान्स्ड MRI तो रमन स्पेक्ट्रोस्कोपीच्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. हे विज्ञानाचं मला काय असं कोणी म्हणू नये. तर मी मेडिसिनचा MBBSचा स्टुडंट आहे, मी बायोलॉजीचा विद्यार्थी आहे, फिजिक्सचं माझं काय घेणं असं आम्ही म्हणू शकत नाही. हे प्रूव्ह करते कारण विज्ञान हे सर्वसमावेशक आहे. विज्ञान हे माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळं मला त्याचं काय ते कोणीही म्हणू शकत नाही, म्हणू नये. म्हणत असेल तर तो ज्ञानी नाही.
आजच्या घडी रामन इफेक्ट खूप खूप ठिकाणी वापरला जातो. हा गमतीची गोष्ट आहे. या रामन यांना नोबेल प्राइज डिक्लेअर झालं आणि नोबेलची एक पार्टी असते डिसेंबर महिन्यात. त्या पार्टीत लोकांनी माहिती हे साधारणतः स्वीडिश अकॅडमी अवॉर्ड डिक्लेअर करते. युरोपमध्ये मद्यपान हे सर्वसामान्य आहे, शिष्टाचाराचा भाग आहे. तर आपण आपल्या घरी आलं की चहा पिता का म्हणतो, तशी इथं संस्कार किंवा त्याची पद्धत किंवा धार्मिक रूढी परंपरा म्हणा काही नाही विचार नाही येत नव्हतं. दारू पीत नव्हतं. ते सायंटिस्ट म्हणे की सर यू हॅव एक्सप्लेन Raman effect on alcohol during your speech. Now let us see alcohol effect on Raman. इकडे लोकांना कळलं म्हणलं की सॉरी आय एम नॉट अन एक्सपेरिमेंटल ॲनिमल, मी एक्सपेरिमेंटल प्राणी नाही. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर बाकीचे खूप लोक आहेत त्यांच्यावर अल्कोहलचा इफेक्ट बघा. ते सगळं रमन इफेक्ट म्हणतायत, ते नक्की आहे काय? सिंगल करायचं काय? सिंगल. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती की प्रकाश वेगाने प्रवास करतो 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. आजच्या घडीस विज्ञानाला मान्य असलेली माहीत असलेली सगळ्यात जास्त स्पीड किंवा वेग आहे. अध्यात्माला ते मान्य नाही. अध्यात्म त्याच्यापेक्षा पुढे जातं. पदार्थ क्षणार्ध अध्यात्म विज्ञानाच्या मध्ये मनाचा वेग हा सर्वात जास्त आहे. आणि धर्म मानतो मारुती, हनुमानाचा वेग मनाच्या वेगापेक्षा जास्त आहे. ना मला मारुती भेटला ना मला विज्ञान भेटलं. मान्य की प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त आहे. आणि एखादी जर का वस्तू खूप वेगात जात असेल त्यांच्या रस्त्यामध्ये जर काही आलं तर काय तो सुदैवानं प्रकाशाचं वस्तुमान हे अतिशय नगण्य आहे. मी रस्त्याने जात आहे आणि मला ट्रकनी धक्का मारला तर माझं काय होईल? किंवा तुमच्यापैकी सिंगल पटली आहे गुलाबी शर्टवर यानं धक्का मारला मला काय विचार. कसं आहे प्रकाशात वस्तुमान नाही तेव्हा प्रकाशाने मला धक्का जरी मारला ते वस्तूला फारसा त्रास होत नाही. म्हणून वेग खूप जास्त आहे. त्याचं विज्ञान आहे त्याला लॉ ऑफ मोमेंटम, लॉ ऑफ कलर मोमेंटमनुसार प्रकाशाला वस्तुमान कमी असं तर तो हलवा हलवी कळतो. अणु रेणू इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनचे आणि इथं रामन इफेक्ट सांगतो 10 लाख वेळेपैकी 9,99,999 वेळेस फारसा फरक पडत नाही. आला प्रकाश गेला प्रकाश, एक फोटॉन एक मॉलिक्यूल 10 लाखापैकी एक रस्ता बदलतो. आणि रामन इफेक्ट त्या जो प्रकाश सरळ निघून जातो मॅटरमधून पदार्थामधून ट्रान्सपोर्ट पदार्थामधून बेसिकली तो लिक्विड असो सॉलिड असो किंवा गॅस असो ट्रान्सपोर्ट पदार्थातून प्रकाश जाताना 9,99,999 त्याला काही फरक पडत नाही. तो जो पुढे जातो रेले ट्रान्सफॉर्मेशन तो जो एक पलटतो त्या गमतीची आहे. काही त्याची स्पीड बदलते वाढते. तो स्ट्रोक्स स्कॅटरिंग आणि काही कमी होती अँटी स्ट्रोक स्कॅटरिंग. आणि ही जी स्ट्रोक स्कॅटरिंग आणि अँटी स्ट्रोक स्कॅटरिंग आहे त्यानुसार किंवा ही जे बदलाची कारणे ते तुमच्या अणुरेणूंची रचना
कशी आहे त्यानुसार ते बदलते. आणि त्यामुळं रमन स्पेक्ट्रोस्कोपी ही पदार्थाची रचना बघण्यासाठी महत्वाची आहे. असं म्हणजे पदार्थ म्हणजे फिजिक्स झालं ना. तुम्ही आम्ही जगतो, हवा श्वास सगळं घेतोय, इकडे तिकडे फिरतोय, विचार करतोय, विमान उडवतोय, टवाळक्या करतोय, हे सगळं बायोलॉजी आहे. ज्या क्षणी त्या भगवंताची इच्छा आहे आणि श्वास संपला, पोटचा गोळा असेल त्याने पुरून टाकायचं, लहान बाप असेल खजाण्यातून जळून टाकायचं. यू बिकम अ मॅटर, मटेरियल. ज्या क्षणी तुमचा श्वास संपला त्या क्षणी तुम्ही जगाला नकोसे होता. यू बिकम अ मॅटर. फिजिक्सच्या, सायन्सच्या, केमिस्ट्रीच्या की वी आर द लिव्हिंग मॅटर. Plant is living matter, matter living matter. And when it is a matter, light has capability to impact, get scattered. And तेवढीच प्रॉपर्टी रमन इफेक्ट नुसार जे सांगितली त्यानुसार तुमच्या माझ्या शरीरातले कॅन्सर्स किंवा ॲबनॉर्मॅलिटी शोधायला वापरली जाते. आणि त्याच वापरून वेगवेगळ्या पदार्थामधला स्ट्रक्चर, संरचना काढणं. मग काय फरक काय होत असेल? कारण विज्ञान हे कुतूहलावरच जगते आणि ते कुतूहल शमवण्यासाठी हे वेगवेगळे शोध लागले. मग यावर्षी सांगितलं की वेगवेगळ्या थीम दरवर्षी सायन्स घेतली. कधी सायन्स फॉर ह्युमॅनिटी, सायन्स फॉर डेव्हलपमेंट, सायन्स फॉर हेल्थ. कलाम साहेबांनी जेव्हा ते ॲडवायझर होते, वेगवेगळ्या संस्था जायचे, शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांशी बोलायचे. त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसमोर एक स्वप्न ठेवलं. 2020 मध्ये भारत महासत्ता असेल. दुर्दैवाने पूर्ण झालं नाही, पण ते स्वप्न पाहिलं आमच्या पिढीने. आय एम फॉर्च्युनेट की कलाम साहेबांना समोरासमोर तुमच्या पदवीदान समारंभात ऐकायचं योग मिळालं. खूप मोठा माणूस, त्यांच्या हाताने पदवी मिळालेली. तिथे त्यांनी सांगितलेलं की महासत्ता जर बनायची असेल भारताचं कसं बनवता येईल. एक गोष्ट की म्हणजे एखादा माणूस मोठा आहे म्हणलं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे, कशावर बघतात? सर्वांकडे गाडी किती मोठी, मारुती आहे, मारुतीचं बरेन आहे का, नेक्सा आहे का, BMW आहे का, ऑडी आहे का, रोल्स रॉइस आहे का. रोल्स रॉइस म्हणजे मोठा माणूस. शेती आहे का, 1 एकर पोरगी द्यायची नाही, लग्नच होत नाही. 10 एकर ठीक आहे, 100 एकर जमीनदार, हातामध्ये मोठं कड सोन्याचं नांदा. आपल्याकडे ते पॅरामीटर्स आहेत मोठेपणाचे. तसं जागतिक स्तरावर पण पॅरामीटर्स आहेत मोठेपणाचे. भारताचं आकारमान तसं खूप मोठं होतं, हळूहळू कमी झाले. पण अमेरिकेकडे काय नाही. रशिया, चीन सोडून द्या, प्रचंड मोठे. ज्या युद्ध करणारा युक्रेनचा आकारमानही प्रचंड मोठा. आपण आकारमानाने मोठे नाही कम्पॅरेटिव्ह. श्रीलंका, बांगलादेश विचार करू नका. जागतिक स्तरावर का महासत्ता 70ची गोष्ट आहे. युक्रेनला युद्ध थांबवावं लागतंय आता, कारण अमेरिकेला युक्रेनमध्ये असणारी खनिज संपत्ती हवी. तुम्ही आम्ही विचार करू शकलो नाही एवढ्या किमतीचे खनिज आहेत तिथे. युक्रेन श्रीमंत आहे, मोठा आहे.
जे देशांना अन्नानं दशवती ती अरब राष्ट्र आज तेलामुळे समृद्ध आहेत, श्रीमंत झाली. भारताकडे तेल आहे, खनिज तेवढे जास्त आहेत का? पोटापुरते आहेत, पण तेवढे जास्त नाही. भारताकडे आहे काय? फार जुना सिनेमा आहे, माझी जन्मदौलतचा, पूर्व और पश्चिम नदी. त्यात मनुष्यमधलं गाणं आहे, जब जीरो दिया मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा सिखाई भारत ने. What India has contributed in science is enormous. आणि कोण त्याचे केस पांढरे झाले, हातात खडतर करते, सकाळी जेवला की नाही आठवत नाही, अशा माणसांकडे अपेक्षा करू नका. रामनाथ पोरगे खाल्लं हातात तसेच धुवायची अक्कल नाही, काय मी सांगणार नाही, अशाकडून अपेक्षा करू नका. अपेक्षा करायची नका. इंडिया इज कंट्री ऑफ यूथ्स. भारत हा युवाओं का देश है. इंडिया इज कंट्री ऑफ यूथ. वी हॅव अ डेमोग्राफिक डिव्हिडंड. भारताची लोकसंख्यामध्ये ॲव्हरेज एज भारताची 25च्या आसपास आहे, जिथे तुमच्यामध्ये जोश आहे, जल्लोष आहे, करायची इच्छा आहे आणि विचार करायची ताकद आहे. युथ. म्हणून यावर्षीची थीम काय? एम्पॉवरिंग इंडियन युथ. शिकवायचे, मोठं करायचे, सक्षम करायचे. एम्पॉवरिंग कुणाला? भारतीय युवकांना. चेकोस्लोवाकियाच्या युवकांना नाही, चायनीज कुणाला नाही, तरच त्यांना इथं आले तर. पण आपल्या मुलांसोबत एम्पॉवरिंग इंडियन युथ कशासाठी हो? फॉर ग्लोबल लीडरशिप इन सायन्स अँड इनोव्हेशन फॉर विकसित भारत. आर वी ग्लोबल लीडर इन सम ऑर अदर एस्पेक्ट? असं जागतिक नेतृत्व कुठल्या गोष्टीला आपण करतो का आजच्या वेळेस? मायक्रोसॉफ्ट, IBM, पेप्सिको, जागतिक बँक, ट्रम्पचा तो एक ॲडवायझर भारतीय वंशाचे लोक आहेत. सत्य नडेला तो टाकला नाव भारतीय लोक. सो वी आर केपेबल. आमच्या मध्ये ती ताकद आहे. सुंदर पिचाई. येस, थँक्यू. माझ्यासारखे लोक ज्यांचा ग्रे मॅटर संपल्याचे कामाचे त्यातच म्हणतो. पोस्ट कोरोना बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम झाले, आपण त्याच्यानंतर सायन्स अँड इनोव्हेशन. इनोव्हेशन बोल, खरं खरं स्वतःशी बोला. मला खरं सांगू नका. तुमच्यापैकी किती जणांकडे स्मार्टफोन नाही? एक. काय झालं की कोरोनामध्ये तुम्ही पहिले शाळेमध्ये असतात, ऑनलाईन शाळा सुरू केली आणि माझी इच्छा असो का नसो टॅब स्मार्टफोन दिला. काही जण त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतात, काही जण काहीच्या बाही वगैरे करतात, ज्याच्या त्याची इच्छा आहे. बट दिस इज अ टेक्नॉलॉजी. यात आपला वाटा फार कमी आहे. ज्याचा आपण द्वेष करतो, जी चायना, साऊथ कोरिया, चिप डेव्हलपमेंटमध्ये अमेरिका बाप आहे. राहायला पाहिजेत ना सोडून. पण या मोबाईलमध्ये आपलं जे ॲप आहे, जे प्रोग्राम आहे, ते प्रोग्राम डेव्हलप करणाऱ्या प्रत्येक कंपनी किमान एक तरी भारतीय पोरगा आहे. तो महाराष्ट्राचा आहे, तो तमिळनाडूचा आहे, तो तेलंगणाचा आहे, तो बिहारचा आहे, तो आसामचा आहे, पंजाबचा आहे, हरियाणाचा आहे. एव्हरी आपण किती स्ट्रॉंग आहोत?
टेक्नॉलॉजीमध्ये लक्षात घ्या, आता मग कितीतरी दिवस मी असं पाकिट घेऊन फिरते, असं ती पाकिटात पैसे नसतात. किती हवं 7-8 वर्षापूर्वी, टू बी व्हेरी स्पेसिफिक 2016च्या अगोदर चिल्लरसाठी कटकटी व्हायच्या, कंडक्टरसोबत अंकच बांधणे व्हायचे. सरांना माहीत असतं, कारण 1 रुपया 2 रुपये कंडक्टर द्यायचा नाही. रिक्षावाला वगैरे खाऊन टाकायचा. आज असं नाही. फोन पे, गुगल पे, भारत पे, अजून कुठे कुठे भीम ॲप, जी पे, माहिती आहे. ही बेसिकली युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI आहे. ही टेक्नॉलॉजीमध्ये भारत बाप माणूस आहे. किती बाप? फ्रान्स ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे विकत घेते. टेक्नॉलॉजीची गोष्ट आहे, सायन्स अँड इनोव्हेशनची गोष्ट. मॅक्सिमम जणांना बाबा कल्याणी नाव माहीत नसणार आहे. पुण्यामधला उद्योजक आहे, पुण्यामधला पाईप तयार करायला, पाईप कसं ना आपल्या पाणीपुराचे पाईप तयार करणारी कंपनी आहे भारत फोर्ज नावाने. पेपर जर जेव्हा वाचणारे असतील UPSC MPSC आणि मुलं वगैरे, त्यांनी लक्षात आहे की अमेरिकेने भारत फोर्ज सोबत तोफा खरेदी करण्यासाठी करार केला. अमेरिका हा जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठा करणारा देश आहे. त्या अमेरिकेला भारत फोर्जकडून तोफा घ्यावा लागत आहे. आणि भारत फोर्जमध्ये काम करणारे पोरं चायना, युगोस्लाविया, अमेरिका, जर्मनीचे नाही, भारतातले तरुण. वी आर केपेबल ऑफ लीडरशिप इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन इनोव्हेशन्स. तुम्हाला मोकळं सोडून देऊ द्या, काय करायचं करा. 3 दिवस पडा म्हणा, काय ते नवीन करा म्हणा. तुमची कल्पनाशक्ती कशी उधळती बघा. आविष्कारमध्ये, विज्ञान प्रदर्शनामध्ये तुमच्यातले सिंगल कोण गुण बाहेर येतात. बरेच वेळेस आम्हाला सहन होत नाही म्हणा. एक अभ्यास मी सांगत असं का, we are healers, teachers, but we have to change. India has to change. Why? Because we want to be global leaders. काय करायचं ग्लोबल लीडर म्हणून? काय करायचं जेणेकरून विकसित भारत होईल. मग काय होणार विकसित भारत झाला? विकसित भारत झाला तर काय होईल? सगळ्यात महत्वाचं, भारतातल्या सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रचंड प्रमाणात फॅसिलिटी उपलब्ध होते. जे शेकड्यांनी पोरं वर्गात बसतात, सुद्यानी कागदावर असतात, वर्गात बसत नाही, ती दुर्दैवाची गोष्ट आहे. पण टॉपच्या ज्या शाळा असतात ना, त्याच्यामध्ये 40च्या वर मुलं नसतात. आणि PGला युरोप अमेरिकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला मॅक्सिमम संख्या 16 आहे. आणि 16 विद्यार्थ्यांची लॅबोरेटरी ही 60/40ची लॅबोरेटरी असते. बॉटनीचे फार मोठे होते, KB देशपांडे नावाचे विद्यापीठात विभाग होते. त्यांचे स्टुडंट नांदेड डॉक्टर सायन्सला, त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ सायन्सच्या धर्तीवर 2 लॅबोरेटरीज आहेत सायन्स व्हायला. स्वतःची त्याची मासिक नंतर त्या पार्टिशन करून 60 विद्यार्थ्यांना 50/30-50/30ची लॅबोरेटरी, त्याचप्रमाणे काय त्याचं करायचं, ती सोय शक्य होईल जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर फंड्स पैसा असेल. आणि केव्हा शक्य आहे? जेव्हा बाकीच्या गरजा, पोट भरणे, आरोग्य देणे, या 2 महत्वाच्या गरजा आणि निवारा, या 3 जेव्हा भागतील त्या देशामध्ये, तेव्हा देश बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देईल. आणि ते करण्यासाठी तुम्हाला विकसित भारत, म्हणजे शक्य कसे, तुमच्या पशी असलेल्या गोष्टी बाहेर लोकांना प्रॉफिट घेऊन विकू. तुमच्यापाशी आहे काय? युथ, मॅन पॉवर.
जमीन लिमिटेड आहे, त्यामुळे किती उत्पादन करा ते उत्पादन काढून बाहेर विकायला शक्य नाही. नको, तुमच्याच गरजा भागत नाही. ड्रॅगन फ्रूट खाल्लं कधी? 10 रुपये किलो येतात, किमान 150 रुपये किलो आहे. मॅक्सिमम लोकांना 150 रुपये किलोचं फळ घेऊन रोज बघा करून परवडत नाही. कारण थोडं प्रोडक्शन नाही, तेव्हा त्याला किंमत जास्त आहे. टमाटर मिळतो 5 रुपये 10 रुपये किलो, पण कधी कधी मिळतो, कधीतरी. एरवी टमाटर पण 40 रुपये किलो जातो. आपल्याकडे प्रोडक्शनच कमी आहे, तर एक्सपोर्ट केव्हा करणार आपण? करतो आपण एक्सपोर्ट. काय करतो? प्रीमियम क्वालिटीचे आंबे मला खायला भेटते ते बाहेर घेतात, कारण बाहेरच्या पुढे पैसा आहे. आपण जेव्हा त्या लेवलला जाऊ, मल्टिपल गोष्टी एक्सपोर्ट करू, तो पैसा आपल्याकडे येईल. मग तो पैसा बाकीच्या गोष्टीसाठी वापरला जाईल. तेव्हा आपण विकसित विकसित भारत. आज लेस दॅन 1%, 1% कमी लोक विकसित श्रेणीमध्ये त्यांच्या मनात आलं ते करू शकतात. सर्वसामान्य मुलं, सर्वसामान्य नागरिक हे करू शकत. हे करावं ही स्वप्न होतं, कलामांचं स्वप्न होतं वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचं, की भारत जो कभी सोने की चिड़िया था वो फिर से सोने की चिड़िया बन जाए. कधी कधी या भारतामध्ये सुबत्ता होती, कधी कधी भारतात मानवता होती. सुबत्ता होती म्हणून असे 200-300 वर्ष वेरूळच्या लेण्या पदत बसतो आपण. पण जगाला मार्वल्स दिले. साऊथमधला मंदिर 100 वर्ष बांधकाम चालले. ताजमहल जेव्हा मुघल स्थैर्य होतं, पैसा त्यांच्याकडे मुबलक होता, ताजमहल बांधला. पैसा संपायला लागला की लूटमार सुरू केली त्यांनी. We were developed. We can be developed. त्याच्यामध्ये आहे कंडिशन आणि त्याचे प्रयत्न. And therefore we have to empower. सायन्स प्रोजेक्टला कोणी गेले तुमच्यापैकी? सायन्स प्रोजेक्ट करत आहे. आजचा 28 फेब्रुवारीचा दिवस आहे. सायन्स प्रोजेक्ट काही शाळांमध्ये असेल की कोदाळ शाळेमध्ये सायन्स प्रोजेक्ट तयार करता. मला सांगितलं की सायन्समध्ये प्रोजेक्ट करायचा. काय करायचं? मार्क्स लोअर करायचा. ठीक आहे, करा. माहिती गोळा केली त्यांनी. अमुक एक वस्तू पाहिजे, दुसरी वस्तू पाहिजे, तिसरी वस्तू पाहिजे. प्रयत्न केले. दुर्दैवाची गोष्ट की आपल्या धाराशिवमध्ये त्या वस्तू मिळत पण नाही. फिजिक्स असेल त्यांना मायक्रो प्रोसेसर, कंट्रोलर्स, आर्डिनो, रास्पबेरी, मायक्रो कंट्रोलर्स मिळत नाही. त्याचे ब्रेडबोर्ड मिळत नाही, IC मिळत नाही. विद्यापीठाचे प्राध्यापक आहे, सायन्सचा प्राध्यापक आहे, औरंगाबादला गेले, तिथून आणले, उडालं. ती जी शोल्डर घेऊन रुपये असतो तो जळाला. मग ते शोधायला गेली तर शोल्डर मिळत नाही. प्रॉब्लेम. माझ्या पोरापाशी करायची इच्छा आहे, त्या पोराच्या बापापाशी पैसे द्यायची ताकद आहे, वेळ देतोय, पण आज धाराशिवमध्ये त्या वस्तू मिळत नाही. आर वी एम्पावर्ड? ती सोय असायला पाहिजे की हॅलो मला हे पाहिजे, संस्थेने ताबडतोब पाहिजे द्यायला, किंवा उपलब्ध आहे की मला खरेदी करायची ताकद पाहिजे. मला इच्छा आहे, सगळं आहे, पण आज जर का तुमच्या धाराशिवच्या विद्यार्थ्यांनी म्हणलं की मला AI मध्ये डिग्री करायची, धाराशिवच्या सुद्धा शक्य आहे नाही करू शकत तुम्ही, कारण ते याची सोय तिथं नाही. You are not empowered to do that. And as you are not empowered, you cannot do that. एम्पॉवरमेंट करताना काही गोष्टी आहेत किंवा सायंटिफिक टेम्परामेंट डेव्हलप करावं. फार गमतीची गोष्ट आहे सायंटिफिक टेम्परामेंट. आता धर्माची गोष्ट निघाली.
तर हा प्रश्न एकदा मला विचारला होता की सर तुम्ही देव मानता? प्रश्न विचारणार म्हणजे म्हणून हो या मॅडमला झरेकरच्या बॅचमध्ये नवनीने विचारलं, चर्चा झाली हो कसं काय सर तुम्ही MSc माहितीवाली झालेली, IIT एवढी झालेली, एवढं सगळं करतात, देव कसं काय मानलं? म्हणजे देवाची कन्सेप्ट काय? देव कुठे असतो? सर्वत्र असतो देव ना. सर्वत्र काय इथं मूर्ती आहे का? इथे शंकराची पिंड आहे का? इथे दत्ताची तस्वीर आहे का? नाही. मग इथं दत्त नाही आहे का? इथे शंकर नाही का? इथे राम नाही का? आहे. देव सर्वत्र आहे म्हणजे काय? ती कन्सेप्ट आहे. देव ही कन्सेप्ट आहे. अशी कुठली गोष्ट आहे का जी जगामध्ये सर्वत्र आहे, विश्वात सर्वत्र आहे? ऊर्जा, एनर्जी, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, दे आर एव्हरीवेअर इन द युनिवर्स. मी फिजिक्स मानतो का? मग फिजिक्स सांगते की मॅग्नेटिक वेव्ह सगळीकडे आहेत, याचा अर्थ माझ्या मते देव आहे. इथे म्हणतो की त्या स्टुडंटला प्रश्न विचारायची मुभा होती, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी ताकद होती, ती चर्चा होती. तुमच्यामध्ये तुमच्या शिक्षकांना, तुमच्या आई वडिलांना, तुमच्या मित्रांना प्रश्न विचारायची इच्छा किंवा ताकद आहे. व्हॉट, वाय, वेअर, विच, हू, हाऊ. या 6 शब्दांचा वापर करून तुम्ही प्रश्न विचारू शकता का? प्रश्न फक्त आडव्यात जायचं म्हणून नसला पाहिजे काही. आणि हे जेव्हा आपण त्यांना सर्वांना त्याला ताकद, then your empowerment start. Scientific empowerment start. मोबाईल वापरू नका. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पालक, शिक्षक, आजोबाची मोबाईल म्हणतात, पण तुमच्यापैकी किती जणांची हिंमत आहे काम नाही? मी बघणार, मला बघायचे का? बघू नका विचार करा. नाही तर तुम्हाला कुठतरी वाटतं की चुकीचं आहे. सायन्समध्ये अशा प्रश्नांची ताकद असली पाहिजे. मोबाईल बघणं चुकीचं कारण आहे, कारण तिथे अँगल जो आहे तो अँगल बरोबर सुरू आहे. आता डोळे खराब होतात. आणि मोबाईल बघताना तुम्ही चांगल्याकडून न चांगल्याकडे कधी जाता कळत. तुमचा वेळ एक तर खेळात जायला पाहिजे किंवा अभ्यासात जायला पाहिजे, तो बिना कामाच्या गोष्टी करतो. क्रिकेट खेळा, आवश्यक खेळा, पण क्रिकेटचा तमाशा बघत बसू नका. फुटबॉल बिनधास्त खेळा, कबड्डी खेळा, पण कबड्डीची जी प्रो लीग ती बघत बसू नका. आपण काय करतो, खेळाची आवड आहे मला, म्हणजे काय करतो, IPL बघतो. स्क्रीन बघू नका. का बघू नका तुम्ही प्रश्न विचारला तर मी उत्तर देईन. नाही मी बघणार, जास्त तू तुझं नशीब. We as a system, Bharat as a system has to create a system, ecosystem, वातावरण तयार केलं पाहिजे जिथे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायची मुभा असली पाहिजे. दॅट विल एम्पॉवर देम. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीये, जेन्युइनली सांगता माहीत नाहीये, पण जर तुम्ही प्रश्न विचारलात मी धडपड करेन, कारण तुम्हाला जॉब आहे. विद्यार्थ्यांनी विचारल्या प्रश्नांची उत्तरं देणं. ज्या विद्यार्थ्यांचं एक एक्झाम्पल दिलं, त्या विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये
27 जणांच्या 27 पैकी 12 जण राष्ट्रीय परीक्षा पास झाले एका फटक्यात. उभा टाकताना त्याच्या समोर भीती वाटायची, कुठला विद्यार्थी कुठला प्रश्न विचारला आणि मला त्याचं उत्तर येईल का नाही. तुमची भीती तुमच्या टीचर लोकांना अशा प्रश्नांची वाटते का? आर यू एम्पावर्ड? आणि सगळं करण्यासाठी तुम्हाला यंग जनरेशनला वाढवायचे, मोठं करायचं आहे. यावर्षी थीमचे आस्पेक्ट लक्षात घ्या की युथ एम्पॉवरमेंट, ग्लोबल लिडरशिप इन सायन्स अँड इनोव्हेशन, विकसित भारत. आणि सगळं करण्यामध्ये अडचण काय आहे तर बिटवीन द गॅप बिटवीन सायन्स अँड सोसायटी. त्याचे काही मुद्दे आहेत. एम्पॉवरमेंट म्हणजे काय करायचं तर एन्करेजिंग स्टुडंट अँड यंग रिसर्चर्स टू ऍक्टिव्हली एंगेज इन स्टेट सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स फील्ड. लक्षात घ्या, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि वेगळं ठेवले मॅथमॅटिक्सला, सेपरेट राज्य मॅथमॅटिक्सचं. कारण गणित ही विज्ञानाचं फंडामेंटल बेसिस आहे, म्हणून सगळं करायचं. पण मग हे करायचं जर असेल, एनकरेज करायचं असेल, खालचं providing better educational infrastructure, research facility and mentorship program to nurture scientific talent. इथं घोडं पेंड खातं. फॉर्च्युनेटली सुदैवाने सिस्टीम आलेली आहे PM मिशनमध्ये. मागच्या वर्षी जे प्रोजेक्टर असायचा त्याचं काही अडचण टिकटॉक. भारत प्रयत्न करतोय डेव्हलप आहे. इथं नेटची पण सोय असेल. इंटरनेटवर वाटेल ती माहिती उपलब्ध आहे, कामाची, बिनकामाची, वेळ खाणारी, वेळ वाचवणारी. तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या डिपेंड आहे. हा चाकू आहे, कलिंगड कापून खायचं तर त्याचं बोट कापायचं ते तू ठरवा. इंटरनेट ही दुधारी या बहुधारी तलवार लावता येईल. म्हणजे टूल्स फॉर एम्पॉवरमेंट आर स्लोली गेटिंग डेव्हलप. तुम्हाला सक्षम करण्यासाठीच्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होत आहेत. दुसरं महत्त्वाचे ग्लोबल लिडरशिप इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फॉर्च्युनेटली अजून एक गंमत माहिती की आपण सगळे कनिष्ठ मध्यमवर्गीय आहोत. आपल्याकडे ट्रेन नाही, पण पुणे, मुंबई, अजून औरंगाबादला सुट्टी लागली की आपण काहीतरी इव्हनिंग सुट्ट्यासाठी बाहेर जाऊ. सिंगापूर जाऊ, बाली जाऊ, इंडोनेशिया जाऊ, दुबई जाऊ, काही युरोप टूर करतात. टूरला जायचं. आपल्याकडे काही जनशक्ती येते नैनिताल, मसुरी वगैरे फिरून येतो. आता आपल्याकडे वेगळं टुरिझम आहे. भारतामध्ये कल्चर आणि हेरिटेज प्रचंड आहे. कल्चरसाठी अजंता, एलोरा, खालील मंदिरं, केव्ज वगैरे खूप लोक येतात. तसंच खाली आहे मेडिकल टुरिझम. भारतातल्या मेडिकल फॅसिलिटी या हळूहळू जागतिक दर्जाच्या आणि परवडणाऱ्या झालेल्या. लक्षात घ्या, अजूनही सोकॉल्ड सेलिब्रिटी बाहेर जातात ट्रीटमेंटला, पण ट्रीटमेंट घेण्यासाठी भारतामध्ये येतात. काही वर्षापूर्वी मला आठवत असतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी अख्खा देशातून माणसं गेले. आणि ते सगळं बदलून गेले. अशा जेव्हा फॅसिलिटी तुमच्याकडे डेव्हलप होतील, या भारतामध्ये तक्षशिला, नालंदा अशी विद्यापीठ होती. या विद्यापीठामध्ये संपूर्ण जगातली विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. आज आपले विद्यार्थी 12वी झाला
अमेरिकेत करतो, युरोप करतो, जर्मनी MS करतो, मी तिथंच जॉब करतो, बाहेरच. अर्धे IITचे विद्यार्थी बाहेर जातात आणि इंजिनिअरिंग करणाऱ्या जवळपास प्रत्येक जणात असते की काय करायचं, JEEची तयारी करायचं, JEEची तयारी. जे पण IIT पण बाहेर जायचं. बाहेर का जायचं? तर पैसा आहे, तिथं पैसा मिळतो, इथं प्रतिष्ठा मिळतो म्हणून जायचं बाहेर. युअर नॉट एम्पावर्ड म्हणून तिकडे जातात. टाळीच असेल तर काय काढलं नाही. तर ज्या फॅसिलिटी बाहेर उपलब्ध आहेत शिकायच्या, शिक्षणाच्या, त्या इथं उपलब्ध आहे. आणि करून भारत सशक्त, समृद्ध, एक सर माझं नाही आणि हे करता एक लक्षात ठेवा की टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, आपल्या पद्धतीने डेव्हलप करतो. त्याचे बेस्ट एक्झाम्पल सांगतोय की युरोप अमेरिकेमध्ये कार ही लेफ्ट हँड ड्राईव्ह, काही तुम्ही सिनेमा बघत असाल तर लक्षात येते. आपल्याकडलं कार, आपल्याकडे वाहन हे राईट हँड ड्राईव्ह. टेक्नॉलॉजी आपण बदलली. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कशी असायला हवी. 1991 त्यांना बहुतेकाचा जन्म झाला नसेल, इकडे काही जन्म नसेल. रशियाने आपला सगळ्यात जवळच्या मित्रापैकी एक, जागतिक मित्रापैकी क्रायोजेनिक इंजिन नाही देत नव्हते. अमेरिकेशी आपण करायचं सुपर कॉम्प्युटर, अमेरिकेने आम्ही सुपर कॉम्प्युटर देणार नाही. आम्ही काय केलं, भारताने आपलं क्रायोजेनिक इंजिन डेव्हलप केलं आणि आज मोस्ट इकॉनॉमिकली स्पेस ट्रॅव्हल करणारा भारत. सुपर कॉम्प्युटर देत नाही, आम्ही आमचा स्वतःचा सुपर कॉम्प्युटर तयार केला, आम्ही जगाला एक्सपोर्ट करतो. आपण ChatGPT AI वापरतोय, काल तो फ्रीली अवेलेबल उपलब्ध आहे, काम भागते मुक्त ठेवते. ज्या दिवशी भारताला सॅम अल्टमन किंवा डीपसीक सुपर बंद करते AI वापरून, आपण आपलं AI डेव्हलप करायचं आपल्या पद्धतीने. आपण इंडियन youth is capable to develop anything and everything. फक्त एकच एक त्याला कॉर्नर दाबलं पाहिजे. आपले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे, लक्षात घ्या. उस्मानाबादच्या शेतीला जी प्रॉब्लेम होणार आहे ते तुम्हाला मला सॉल्व्ह करणार आहेत. आपल्या शेतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अमेरिकेचा माणूस कामाचा नाही. एवढंच नाही, अमेरिकेचा दूरची गोष्ट आहे, धाराशिवच्या शेतीचे प्रॉब्लेम हरियाणा जाऊन सॉल्व्ह करू शकत नाही. त्यासाठी तुमची इंडिजिनस टेक्नॉलॉजी पाहिजे. का पाहिजे टेक्नॉलॉजी? जेणेकरून समाजामध्ये असणारे प्रॉब्लेम, सोसायटल चॅलेंजेस दूर करता आले पाहिजे. आणि करताना चॅलेंजेस खूप. आजही सायन्स आणि विज्ञान, म्हणजे विज्ञान आणि धर्म त्याच्यामध्ये तंटा असल्याने आहे. तसं नाही. धर्माने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या का करायचं याची काय मीमांसा विज्ञान करते. द बेस्ट ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. आता आज उद्यापासून रोजे सुरू होत आहेत मुसलमानांचे, रोजे सुरू होत आहेत. किंवा परवा
महाशिवरात्र झाली, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी आणि आपल्याला माघी एकादशी माहिती. पण पंचांगानुसार महिन्यामध्ये 2 एकादशी आहेत. जे धार्मिक कट्टर लोक आहेत ते एकादशी करतात. दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांची एकादशी दुप्पट कशी होती. एक 10 वर्षापूर्वी जपानच्या सायंटिस्टला नोबेल पारितोषिक मिळाले. तो काय म्हणतो, जपानचा आहे, अरब राष्ट्रातला नाही आहे, इस्लामिक पण नाही आहे, शेरीधारी जनेवधारी पण नाही आहे, जपान मधला सायंटिस्ट आहे. त्याचा रिसर्च काय सांगते की 15 दिवसातून एकदा तुम्ही जर कट्टर उपवास केला माझ्यासारखा, बाकी काही नाही, फक्त पाणी प्यायचं, तर तुमच्या शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी मरतात. ही फॅक्ट आहे. आता मला सांगा, धर्माने असे उपवास करायचे केव्हा सांगितलं? इस्लामचा उदय साधारणतः 1500 वर्षापूर्वीचा आहे, 1500-1700 तेव्हापासून सांगितलंय. हिंदुइझमचा उदय किंवा उदयास्त काहीच माहित नाहीये. हिंदुइझम म्हणतात नियमच नाहीत कुठले. मी काय सांगितलं बाबा तुला पाळायचं ना एकादशी कर. पर्टिक्युलरली कोणी काय सांगितलेली आहे? जो गृहस्थाश्रमामध्ये आता आपली 30 वर्षाची ती पोरगी भेटते सोडून द्या, पण जेव्हा सोसायटी स्टेबल होती आता 18-1 वर्षाला पोराचं लग्न तोंड टाकायचं. ते लेकरू व्हायचं वय, वानप्रस्थाश्रमाचं वय 50 पर्यंत वगैरे ज्यामुळे या काळामध्ये आहे त्या माणसांनी एकादशी करणं ही धर्माज्ञा आहे. कारण तुला जगायचे, तुला कुटुंब पोसायचे, तुला हेल्दी राहायचे, म्हणून 15 दिवसातून 1 दिवस एकादशी कर. हे नंतर जे काय सोमवार महादेवाचा, मंगळवार देवीचा, बुधवार आमच्याचा त्याचं एकादशी करा. संपूर्ण उपवास हे कोणी सांगितलंय? धर्माने सांगितलंय. कारण कोणी दिलंय? विज्ञानाने सांगितलं. त्या विचारात उपोषणाचे नाव त्याचा आणि एकादशीचा काही संबंध नाही एकादशी. पण त्यांनी विज्ञानाने प्रूव्ह केलं. अशा तुम्हाला गोष्टी शोधायच्या ज्या समाजामध्ये गरजेच्या आहेत आणि त्या डेव्हलप करून तुम्हाला सोसायटी पुढे न्यायची. एक भूल भुलैया नावाचा सिनेमा आहे, 1, 2, 3 आहे. पहिला जो आहे त्यात तो अक्षय कुमार, विद्या बालन आणि भरपूर जण त्या सुंदर पद्धतीने सांगितलं उदासीचा प्रकार काय आहे. हे संपूर्ण येईल की सायकोलॉजिकल लेवल मनाची पूर्ण ॲनालिसिस केलं. अशा पद्धतीनं तुम्हाला काही गोष्टींचं ॲनालिसिस करावं लागेल सायन्सनुसार. समाजामधल्या कुप्रथा अंधश्रद्धा दूर करा. सगळ्या अंधश्रद्धा दूर होणार नाही, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तर विज्ञानाला नाही. विज्ञान आजही परिपूर्ण नाही लक्षात घ्या. तिथं काही तुम्हाला धर्माचा, कर्माचा आधार घ्यावाच लागणार. पण जेवढं शक्य आहे तुम्हाला डेव्हलप करायची सायंटिफिक सिस्टम. आणि हे करताना ज्या अडचणी आहेत त्या भयानक. How to achieve this? What are the challenges and how the challenge can be overcome? बाकी डिटेल डिस्क्रिप्शन आहे पण आपण त्यात जाणार नाही, तर थोडक्यात सांगतो. आजही तुमच्यातल्या बऱ्याच जणांचे आई वडिलांच्या डोक्याला शेतीचं कर्ज असणार आहे, घरगुती कर्ज असणार आहे, पण तुम्हाला ते शिकवत आहे का? कारण त्यातनं तुम्ही विकसित राहावं, तुम्ही डेव्हलप व्हावी अपेक्षा आहे. तसंच संपूर्ण भारताला
बाकीच्या गरजा कमी करून समाजातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं हे बघावं लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण त्या पद्धतीनं आलंय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या कॉलेजेसला पैसे दिले जात आहेत की डेव्हलप करा, तुम्ही विद्यार्थ्यांना सोयी सुविधा द्या, माणसं चांगली बोलवा माझ्यासारखे लोक, जेणेकरून त्यांना जगाची माहिती मिळेल. आपला विद्यार्थी जगाच्या तुलनेत पळावा लागेल. हे जर शक्य झालं नाही येऊन माणूस सांगणं तर ठीक आहे, टेक्नॉलॉजी आहे तुमच्याकडे, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, इंटरनेट आहे, धावा. कारण जगातले काम करणारी माणसे त्यांचे अनुभवाची बोध खूप महत्वाची आहे. त्यांचा जो अनुभव असतो त्यांची जी काही पद्धती असतात त्यानुसार जे मिळते ते अगदी अनुभव असते. एकच भाषण कलामांचं, माझा लाईफ पॅटर्न चेंज झाला. नाहीतर IIT झाला, GRE पास होतो, माझ्या त्या मार्काद्वारे मला अमेरिकेमध्ये MS ऍडमिशन मिळालं असतं, त्यासाठी मी परत नसतो. भाषण आय स्टेड बॅक. जर तुझ्या कोणी क्युरियस असेल तर या माझ्याकडे, माझ्या मार्क्स तेव्हाच्या अजूनही पडलेल्या GRE ट्रॉफीच्या. A very good person can change course of your life. जो गुरुमंत्राचा प्रकार आहे धर्मामध्ये तो हा. असे गुरुमंत्र तुम्हाला समोरासमोर शक्य नसेल तर अशा डेव्हलप सिस्टीम मध्ये, ऍडव्हान्स सिस्टीम मध्ये अवेलेबल करायचं. ते चॅलेंजेस कसे आहेत? भयानक, खरंच सांगतो भयानक. असा एखादा विद्यार्थी असतो आमच्याकडे पण किंवा काय झालं सर नीटला मार्क पडले किती आहेत, समजा 498 होता, मग नाही सर 500ला ते MBBS बंद झाले, मग तिकडे घे ना तू, नाही त्याची फीस मिळते जास्त, मग काय केलं BSc मायक्रो पडतो. समाजाला त्याला डॉक्टर होऊ शकला असता पण त्याच्या बापाकडे त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून काय BSc मायक्रो केला. 20 दिल्या मांडणी काम करत होतो. किंवा एखादी मुलगी असते अतिशय ब्रिलियंट असते, मग तू तिकडे काय केली नाही ती अमरावतीला नंबर आला होता. माझे शेजारचे एक्झाम्पल आहे. अमरावतीला MBBS चा नंबर लागला आणि लातूरला BDS चा नंबर लागला. तिच्या वडिलांनी तिला BDS चा ऍडमिशन दिलं. की जो दूरची आमच्या घरची सून जी आहे तिचा पण नंबर नीटच्या मार्फत खाली केरळमध्ये लागला होता. नाही, नांदेडला BDS केली, येतात निवांत आहे, BDS केलं आणि ती आता कॉम्प्युटरच्या कंपनीमध्ये ते वर्क फ्रॉम होमचा जॉब घेतली. का नाही केरळला कशी पाठवायची म्हणजे परवा माहीत झालं तेव्हा त्या मगर साहेबांना प्रचंड ओरडलो आम्ही. आता काय फायदा आहे? हे चॅलेंजेस आहेत. म्हणजे त्याला पैसा होता, काहीतरी पैसा नाहीये, फंड्स नाहीये, गरीबाचा पोरगा असतो. आता सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करते, साथी बाटी ओस, मुलगी शिकते PhD करते, सासू म्हणते तुला काय करते कर, घरबार पोरग सांभाळून कर, मी तुझं पोरग सांभाळणार नाही. तिने अतिशय चांगला रिसर्च केला असते. असा रिसर्च असते किंवा तुमचे वीड्स तण वापरायचे, तण वापरून तुमचं पीक प्रोटेक्शन करायचं. बरोबर ती सांगते डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन की मी करू शकते. मी मुद्दाम छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय आणि फार तुमचं नाही, थोडस तुमच्या टीचर लोकांना खरंच बोलले का नुसतं फेकलं म्हणता येईल विचार. चौधरी सर खूप चांगला काम करतात केमिस्ट्री मध्ये, पण हे करायला लागले की विद्यापीठ म्हणते
ते सगळं दूर करा, पेपर परमिशन नंतर करा, पहिले परीक्षा घ्या. आम्हीच आता भाषण करतो इकडे, पण बाहेर गेला विद्यापीठा म्हणून झालो मी, सर ते परीक्षेचा रिझल्ट नाही लागणार तुमचा, पेपर पण तपासायचे. गेले यांची षटकोन चौकोन पंचकोन. हिंदीचे प्रधान पंडित म्हणून बसलेले, साहित्यात प्रचंड रिसर्च असेल. वो सब बाद में सर, पहले सिलेबस कंप्लीट करो. साहित्याचं काय घेणे नाही. भारतीय पुरातन साहित्यामध्ये ज्ञान विज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना दडलेला आहे. भाषेचा अभ्यास आपण केला नाहीये, त्यामुळे तो खजिना आपल्यापर्यंत येतच नाही. एक्झाम्पल फार मोठा नाही. एक एक्झाम्पलच्या हनुमान चालीसामध्ये जिगु सहस्त्र योजन पर भानू लिहिले काही मधुर पण जानू. बाकीच्या मला त्याची माहिती, मला एवढं माहिती आहे, त्याचं सायन्स आहे. या चौपाईमध्ये पृथ्वीपासून सूर्याचं अंतर सांगितलंय त्यांनी. 55 वर्षी कळलं मला. का? भाषा कच्ची आहे, मी पहिले शिकली. म्हणजे नुसतं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा अभ्यास करा म्हणत नाही मी. तुम्ही भारतीय पुरातन संस्कृती पण अभ्यास करा, तुम्हाला कळेल की हाऊ वी वर डेव्हलप्ड इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. यू लर्न द हिस्ट्री, तुम्हाला कळेल की आपण कुठं सिंगलपट माती खाल्ली भारताने. इतिहासाच्या चुका तुम्ही शिका, तर तुम्ही ग्लोबल लीडर व्हाल. आणि हे व्हावं ही या सायन्सची अपेक्षा आहे. मग इथं सर्वांना प्रयत्न करावी, तुम्हाला करावा लागणार प्रयत्न, तुमच्या शिक्षक लोकांना करावं नाही, सरकारला करावं नाही. सोय सुविधा नियम परिनियम कसे बदलून वापरून नवे तयार करून तुम्हाला युथ लोकांना अभ्यास करायला सवलत सोयी मिळाल्या पाहिजे. नुसत्या 2 देखल्या घोषणा करायच्या. ते बार्टी नावाची संस्था आहे, SC ST विद्यार्थ्यांसाठी 3-3 वर्ष स्कॉलरशिप देत नाही. आणि का माती खायची का? सांगायचं विद्यार्थ्यांना सगळं शिक्षण माफ. हळूच सांगायचं 8 लाखाची तरतूद असेल, 8 लाखाच्या आधी. धडपड कधी 8 लाखाचं सर्टिफिकेट आणलं जरी पुढच्या सरकारला 18व्या लागला, चपराशाचा पण इन्कम असतात तेव्हा. एक पोरगा एक पोरगी, बाप ठरवतो बाप पोरांना इंजिनियर मध्ये माहिती फक्त BSc कर बस. मुलगी आहे दुसऱ्या जागी जाणार आहे, तिला कशाला एवढं शिकवायचं. अजूनही आपल्या इंटेरियरमध्ये ही भावना आहे. एक पोरगा एक पोरगी, पोराला प्रोफेशनल एज्युकेशन द्यायचं, काय त्यांनी 5 जागी 6 वर्ष लागले इंजिनिअरिंगला. मुलगी किती हुशार असते तुझं माहिती, BSc कर ना. चांगला BSc माहिती खूप चांगलं आहे. महाजन व्हायला जा. महाजन लायब्ररी छोटी मी सोलापूर जाते, सोलापूर परवडत नाही मॅम. समाजाला पण आपली मानसिकता बदलण्याची. आणि आज तुम्हाला गोष्टी उपलब्ध असतील, योग्य वापर करा. डेव्हलप होता टेक्नॉलॉजी असेल. शेवटचं एक्झाम्पल सांगतो, थांबतो. बोलायला खूप आहे, धंदाच बोलण्याचा. तुमच्यातलं नॉनव्हेज किती आहे? नॉनव्हेज असतात. आता बाकीचे सगळे व्हेजच मी गृहीत धरतो, पण व्हेज माणसाला पण नॉनव्हेजची चव घ्यावं वाटते. पण धर्म संस्कार रूढी परंपरा जात वगैरे वगैरे गोष्टींनी ते नॉनव्हेज खाऊ शकत नाही, इन्क्लुडिंग मी. जैन कपल होतं, जैन माणसं, जैनचं कट्टर व्हेज नॉनव्हेजच्या बाबतीत. त्यांच्या मुलाला नॉनव्हेज खायची इच्छा.
तर पोराची इच्छा आहे, धर्म मान्यता देत नाही. मग त्या बाईनी काय केलं असेल, रिसर्च केलं. बायोटेक्नॉलॉजी बाईनी रिसर्च केलं आणि व्हेजिटेरियन सोर्स पासून मीठच्या चवीचा पदार्थ तयार केला, मटणाच्या चवीचा शिजवला, बाकीच्या लोकांना खायला घातला. त्यांनी सांगितलं की यस, ह्याची चव मटणासारखीच आहे. तिने व्हेजिटेरियन मटण तयार केलं, पोराला खाऊ घातली. बाईचं काम संपलं का? त्या बाईने मग विचार बघितलं की असे कितीतरी कंपल्सरी झालेले व्हेजिटेरियन आहेत, त्याच्यासाठी ती प्रोडक्शनचे युनिट टाकतात आणि पुढच्या काही वर्षांमध्ये तो ग्लोबल ब्रँड आहे. एका कंपनीने ठरवलं की तुम्ही 60 कोटी रुपये द्या आणि ते आम्हाला प्रोसेस देऊन टाका. माझ्यासाठी असं 60 ते 50 द्या, मी खुश पण झालो. त्या बाईने स्वतः फिल्म सुरू केलं. आज त्या कंपनीचा टर्नओव्हर 400 कोटी रुपये काहीतरी आहे. आणि तुम्हाला वाटतं फेकतोय, तर ते व्हेजिटेरियन मीट इंडियन कपल स्टार्टअप नाव टाका, तुम्हाला गुगल करता सांगतील नाव असेल. अशी ब्रँड आहे. अतिशय उद्धट माणसापैकी एक काश्मीर ग्रोवर, भारत पे UPI मधला पायनियर. चष्म्यापूर्वी कुठंतरी जायचं, तयार करून घ्यायचा, त्याने तयार केला की ते जर ते घालत नाही चष्मा, हे स्टार्ट बदल टाइम सिस्टीम. एज्युकेशन पूर्वी सर ट्युशन घेतात माझ्याकडचं, सर नाही पाहिजे अलाव करत नाही, घेत नाही. ऑनलाईन ट्युशन वेगवेगळं. भारत फोर्ज अमेरिकेला एक्सपोर्ट करतोय, तर अमेरिका तिकडे येते. ते दूरची गोष्ट हो. इथं तुळजापूरच्या तामलवाडीला बालाजी अमाईन्स आहे. ते बालाजी अमाईन्स 1999 ते 2006-07 पर्यंत बंदी घातली होती अमेरिकेने धंदा करणार युरोपियनसाठी. तुळजापूरच्या खालची एक केमिकल कंपनी तिच्याने अमेरिकेला बंदी करायची इच्छा झाली किंवा बंदी घातली. एवढं काय असतं, तिथे जे केमिकल्स आहेत ना, ते स्पेस रिसर्चला वापरतात. हा फ्रंट आहे. तर दुसरी बाजू असते, त्यातले काही केमिकल हे न्यूक्लिअर एक्सप्लोजनचे असं होतात, अणुस्फोटाच्या वेळेस वापरले जातात. इथल्या लोक ते करत आहेत. धाराशिवला चिटकून सोलापूर जिल्हा आपल्याकडे धाराशिव मिळते, तामलवाडी धाराशिव, सत्केबाद, उस्मानाबाद असं म्हणलं जाते. आपल्याकडे ताकद नाही असं नाही, ना धाराशिव ना भारत. निक्यावरी बदनाम केला आपल्याला, मागासवर्गीय जिल्हा म्हणून. अजिबात नाहीये तिथले पोरं. आमच्याकडे एक विद्यार्थी आला होता, नका म्हणून पास झाला, बदनाम व्हायचा, पण उस्मानाबाद जिल्हा. फर्स्ट सेमिस्टरला आला, नका मागा सुरुवात केली, आम्ही त्याला बंद केलं, अलाव केलं नाही. देवानंद बोंगे अभ्यासाला लागला, पोरगा MSc पास झाला, हायस्ट मार्कांनी पुण्यात गेला, भांडणे केले इंटरव्ह्यू घेणाऱ्याशी, नोकरी जो देणार त्याशी. मग ते त्याला घेतलं, कारण ती संस्था चांगली होती. वर्ष दिवशी जॉब केला, रिसर्च साठी इच्छा होती, परीक्षा पास केली, GRE ट्रॉफी, अमेरिका आणि बँकॉक त्यांची परीक्षा दिली, PhD केली. आज तो विद्यार्थी जगातली 1 नंबरची संस्था आहे MIT, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. अगेन गो टू गुगल अँड चेक दी एज्युकेशन रँकिंग ऑफ MIT. त्यातलं बॉस्टन कॅम्पस, तिथं तो शिकवतो. उमरगे आंदूर राहते ना, उमरगे आंदूरगाव, येणेगुड मूळ गाव येणेगुड. शिकवतो कुठं? अमेरिकेतल्या MIT मध्ये. उस्मानाबादच्या प्रमाणे कॅपॅसिटी आहे, फक्त ते म्हणजे काय ते कमी केलं. यू कॅन बी अ ग्लोबल लीडर. सर
तुमच्या सर लोकांना विचारा व्हॉट इज MIT, तिथे जायला काय लागते. आपल्यात ताकद आहे. भारतीय विद्यार्थी म्हणजे बोडगेंना मॅडमने शिकवलेलं आहे. म्हणजे या मॅडमची ताकद आहे. अशी विद्यार्थी घडवायचे तर तुम्ही ठरवायचे पुढे जायचंय तर बरं आहे. मी एकच आलात तर तुम्ही लहानपण निघून पोहोचते. सांगायला खूप आहे. वेळेची लिमिटेशन खूप जास्त आहे. मी ऑलरेडी ओव्हर स्टेज केले अर्धा तास एक्स्ट्रा. चौधरी मॅडमकडे माझा नंबर आहे, मॅडमकडे नंबर आहे, मॅडमकडे नंबर आहे. एक वाटतं मला बंद नाही किंवा जर वाटलं खरंच काही लोक हे करतात तर नुसते गप्पा मारतात. सबकॅम्पसला या, आम्ही जे काही केलं आहे डेव्हलपमेंटसाठी आजपासून ते बघा, प्रश्न विचारा. कारण इथं बसले जे काही स्टुडंट्स आहेत ते आर फ्युचर ऑफ इंडिया. वी वॉन्ट टू एम्पॉवर देम ॲज अ सिस्टीम. Thank you for calling. Thank you for listening. धन्यवाद सर. राष्ट्रीय विज्ञान दिनाचं व्याख्यान सुद्धा किती सुंदर आणि किती ओतप्रोत भरलेलं असू शकतं याचा साक्षात अनुभव आपण इतका वेळ घेतलेला आहे. अगदी पूर्व पश्चिम मधल्या भारत कार्याने वाला हो भारत की बात सुनात राहो असं म्हणणाऱ्या मनोज कुमार पासून ते आपला दृष्टिकोन बदलून टाकला. आपण पण लिव्हिंग मॅटर आहोत इथपर्यंत सरांनी सांगितलं. मुलींच्या शिक्षणाबद्दल सर बोलले, विद्यार्थ्यांसाठी तर बोलले, त्याचबरोबर प्राध्यापकांसाठी पण बोलले. प्राध्यापकांना विद्यार्थ्यांची भीती वाटली पाहिजे. भारतीय शिक्षण व्यवस्थेवरती पण त्यांनी फोकस केला, IKS वरती. अनेक विषयाची अतिशय सुंदर सांगड घालण्याचं काम सरांनी आपल्या समोर केलं. म्हणजे एवढं सुंदर भाषण झाल्यानंतर आपण फार काय बोलावं असं राहत नाही. त्यानंतर मी अध्यक्ष समारोपासाठी प्रभारी डॉक्टर मकरंद चौधरी यांना गणेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव येथील विज्ञान विभागातर्फे आज जो आयोजित केलेला कार्यक्रम विज्ञान दिनानिमित्त, या कार्यक्रमास आपल्या विनंतीला मान देऊन आलेले प्रोफेसर डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी सर, बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट सब कॅम्पस. सरांचं जे माझं काही रिलेशन आहे सरांचं, NSS डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर होतो. त्यानंतर मग रसायनशास्त्र विभागामध्ये परीक्षक म्हणून गेलो होतो. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही रिफ्रेशर आणि ओरिएंटेशन कोर्स केलेले होते आपल्या विद्यापीठामध्ये संभाजीनगरला, तर त्यावेळेला सरांचं 3-3 तासाचं त्या ठिकाणी लेक्चर झालं. सर केवळ प्रोफेसर म्हणून नाही तर त्या ठिकाणी सायंटिस्ट म्हणून पूर्ण विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये सरांची ओळख. ज्या ज्या ठिकाणी नवीन गोष्टीवर प्रयोग केला जातो ते सगळ्यात आधी आपल्या संभाजीनगरच्या आधी आपल्या सब कॅम्पसमध्ये बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये केला. बायोटेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो विषय हा मायक्रोबायोलॉजीमधून बाहेर पडलेला किंवा नवीन एक टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आलेला आहे. त्या विषयाला सुद्धा जास्त दिवसाची इतिहास नसताना सुद्धा त्या विषयाला सगळ्यात जास्त प्रगती केली. तर मला वाटतं या ठिकाणी विज्ञानाबद्दलचे सरांनी जे सांगितले 2 फक्त पॉईंट मी ॲड करतो किंवा 2 गोष्टी फक्त या ठिकाणी सांगतो. जशा पद्धतीनं विज्ञान पुढे जात आहे. आत्ताच पॅरिसमध्ये देशाचे माननीय नरेंद्र मोदी यांनी जे समिटमध्ये भाग घेतला
तर त्यावेळेस त्यांनी AI वर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त फोकस केला. तर जगामध्ये AI चालू झालेले, पण सगळ्यात जास्त AI वर काम जे झालेले किंवा त्याच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे गेले ते फक्त भारत देश आहे. मान्य टेक्नॉलॉजीनं जे आपले कामगार म्हणतो ते कामगार कमी केले. सुरुवातीला माणसं हाताने काम करत होते, नंतर ट्रॅक्टर आलं, JCB आलं. अशा पद्धतीनं ज्यावेळेस यंत्र आलं केलं तर माणसाच्या हाताखालचं काम सुटत गेलं किंवा त्याला काम मिळत नाही गेलं. तर ज्या पद्धतीने AIच्या समितीमध्ये त्यांनी सांगितलं की AI जर समजा आपण यूज केलं या ठिकाणी प्रोडक्शन वाढलं. प्रोडक्शन ज्या ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला कंझ्युमर वाढतो, त्याच्याशी निगडीत असणारे जे व्यवसाय आहे त्याला विकणारे ते सुद्धा वाढत जातात. या ठिकाणी आपण जे म्हणतो की टेक्नॉलॉजी आली म्हणजे या ठिकाणी लोकांचे काम जातील, त्यांना पगार भेटणार, तर तसं न होता त्या ठिकाणी सुद्धा समांतर असं ज्या ठिकाणी पैशाचं जे वाटप आहे ते कम्प्लीट होणार. मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो. महाविद्यालयाच्या वतीनं आपले प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर सुद्धा होणार होते, पण त्यांच्या कामानिमित्त बाहेर जावं लागलं, त्याच्यावर सर या ठिकाणी उपलब्ध राहू शकले नाही. तर या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीनं व सुद्धा प्राचार्य या वतीनं मी प्रोफेसर डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी सरांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी येऊन आम्हाला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं प्रोफेसर डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी सर यांच्या ठिकाणी आभार मानतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हा कार्यक्रम सफल केलाच, यशस्वी केला, त्याबद्दल आपणाही सर्वांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. हे सगळं कशासाठी? राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा केला तो माणसाच्या सुखाच्या शोधासाठी आहे, एका ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आहे. हे ध्येय ज्या माणसानं बाळगलं होतं ते संत ज्ञानेश्वर त्यांच्याच पसायदाराने त्या कार्यक्रमाची सांगतो. आता विश्वात्मके देवी वाग्यज्ञतोषावे दोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे मैत्र जीवांचे द्वितांचेत मिन जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिरतो ते लाभो प्राणी जातो वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पीयूषांचे चंद्रमेचे अलांछन मार्दंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणिती लोकी भजिसो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेच. एथ मने श्री विश्वेश्वराव आहोईल दान पसाहो येणे वरी ज्ञान देव सुखियाचा सर्वजण जागेवर अगोदर मान्यवर